वशेमाख्यप्रियजत्राः स्थिरैरङ्गैः स पिता स पुत्रः विश्वे देवा हरिभिः पञ्चजना हरिभिर्दातमदितिर्पूर्णदाता न पुत्रो न पुत्री न मृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानि भवाब्धावपारे महादुःखभीरु अपातप्रकामी प्रलोभी प्रमत्ता कुसंसारपाशप्रबन्धः गतिस्त्वं त्वमेका भवानि न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजां न च न्यासयोगं गतिस्त्वं त्वमेका भवानि नेशं निश्चितेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं त्वमेका भवानि विवादे विषादे प्रमादे रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवानि दरिद्रो जरारोगयुक्तो तस्मै श्री गुरुमूर्तये नमः इदं श्री दक्षिणामूर्तये यस्यैव स्फुरणं सदात्मकमसः कल्पात्मकं भासते साक्षात् तत्त्वमसीति वेदवचसा योऽदयत्यास्तिकान् यत्साक्षात्करणात् भवेन्न पुनरावृत्तिर्मयि श्रीगुरुमूर्तये नमः इदं श्रीदक्षिणामूर्तये नानाच्छिद्रघटोदरस्थितमः दीपप्रभाभास्वरम् ज्ञानयस्य तु चक्षुरादिकरणं वाराभैस्पन्दते ज्ञानामीति तमेव जीवनाचा एक विशिष्ट काळ असतो, बालपण, त्यानंतर विद्यार्थी अवस्था, तारुण्य अवस्था आणि नंतर प्रौढावस्था, वृद्धावस्था, अशा या विविध अवस्थांमधून आपण सर्वजण जात असतो. त्यातला सर्वात महत्त्वाचा सुवर्ण काळ असा जर म्हटला तर प्रत्येकाच्या दृष्टीने हा विद्यार्थी काळ असतो. आपण तसे फार भाग्यवान विद्यार्थी आहोत, भाग्यवान लोक आहोत की आपला परिवार इतका मोठा आहे, आपण इतक्या मोठ्या कार्याचे सहभागी पण आहोत, भागीदार आहोत. आज इथे जे बसलेले आहेत त्यांना एक वेगळी भावना मनामध्ये उत्पन्न होते की मी काहीतरी वेगळं करतो आहे, माझ्या जीवनातला हा काळ काहीतरी वेगळा आहे. आज ऋतंभरा वर्ग जेव्हा आपण त्यांना निरोप देऊया त्यावेळी त्यांना वाटेल की मी पाठशाळेमध्ये आलो, मला काहीतरी वेगळं मिळालं. पाठशाळेमध्ये कोणी कुठली भावना घेऊन आलं असेल, कुणाच्या मनामध्ये काय विचार असेल, कुणाला स्वतःला घडायचं असेल, काही आईवडील म्हटले असतील म्हणून आले असतील, किंवा असेल आपल्या सगळ्यांची बैठक असते आणि त्या बैठकीनुसार आपण पाठशाळेचा या मोठ्या कुटुंबाचा आपण घटक झालो आहोत. तर ह्या घटक होण्यामध्ये जो आनंद मिळाला तो सगळ्यांसोबत आपण म्हणजे शेअर करत आहोत. सर्वजण एकत्र बसलो आहोत. आतापर्यंत कसा वेळ घालवला, काय केलं, पाठशाळेने काय दिलं, पाठशाळेमध्ये राहिल्यानंतर काय राहून गेलं,
अशा सगळ्या भावना अगदी कालपासून आपण एकत्र जमलो, कालपासून असं मनामध्ये एक एक गोष्ट पुढे पुढे चालली असते. या इमारतीत काय केलं, अन्नपूर्णात काय केलं, परिसरात काय काय केलं, मित्र कोण कोण, अशा सगळ्या भावना त्या एक एक करून पुढे पुढे आल्या असतील. मनामध्ये विचारांचा गोंधळ झाला असेल. असा सगळा काही हा एक कार्यक्रम आहे आणि तो व्यक्त करण्याचा पण कुटुंबामध्येच काय भावना व्यक्त करायच्या, सगळेच एकमेकाचे आहोत, सतत सतत भेटत असतो, मग काय वेगळं बोलायचं. पण तेही कधीतरी व्यक्त व्हायला हवं, प्रेमही व्यक्त व्हायला हवं, दुःखही व्यक्त व्हायला हवं, खूप आनंद होतोय तोही व्यक्त व्हायला हवा. आणि तीच ही जागा, तोच हा प्रसंग की मनामध्ये ज्या ज्या भावना येत आहेत त्या शेअर करूया, एकमेकांना सांगूया. आता हा प्रसंग, आपलंही काही एवढं मोठं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये बसल्यानंतर एक वेगळा आनंद उत्पन्न होतो. आणि म्हणून हा सगळा खटाटो, ही जी भावपूर्णता आहे, ही जी गंभीरता आहे, ती जाताना सोबत घेऊन जायची आहे. आज पाठशाळेतून बाहेर जाणार आहोत म्हणून काय सगळं संपलं का, तर नाही. पाठशाळेतून जे जे काही सोबत शिदोरी घेऊन जाणार आहोत तर ती सतत आपल्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला निरोप समारंभ न म्हणता आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा समारोह म्हटलं. शुभेच्छा का, तर काल ऐकलं अण्णांकडून की जीवनामध्ये कशाची आवश्यकता असते. पैसा, पद, प्रतिष्ठा. आवश्यकता कशाची असते, तर आवश्यकता असते माणसांची, आवश्यकता असते भावनेची, आवश्यकता असते फक्त पाठीवरती कोणीतरी हात ठेवावा एवढीच आवश्यकता असते. मी लढणार आहे, मी करणार आहे, अशी वृत्ती प्रत्येकामध्ये उभी राहिलेली असते. फक्त त्यांना असं वाटत असतं, प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या जवळ कोणीतरी असणारा एखादा व्यक्ती असावा की त्याने फक्त माझ्या पाठीवरती हात ठेवावा मधून मधून, आणि तू करतोय, तू लढतोय आणि तू करू शकतो, एवढं फक्त त्या व्यक्तीने म्हणावं, एवढी अपेक्षा असते. असं म्हणणारी व्यक्ती, असे म्हणणारे पालक, आपले मित्र, आपले ताईदादा, असे आपल्या आप्तेष्ट, आपल्याशी संबंधित जे जे लोक आहेत ते संस्कार निकेतनच्या माध्यमातून आपल्या सतत सोबत आहे. आज ऋतंभरा वर्गासाठी या सर्व शुभेच्छा सोबत असणार आहेत. आणि पाठशाळा एवढंही म्हणते की जीवनामध्ये कुठल्याही क्षणी, कुठल्याही वेळी आठवण आली, वाटलं की यावं, बोलावं, तर पाठशाळेचे दरवाजे आपल्यासाठी सतत उघडे आहेत. पाठशाळेमध्ये सतत आपल्यासाठी कोणीतरी उपलब्ध आहे आणि त्या भावनांना, त्या विचारांना वाट मोकळी करून देण्याची ही जागा आहे. आणि म्हणून पाठशाळेमध्ये सतत यायचं आहे. पाठशाळा सतत आपल्या मागे उभी आहे. कुठल्याही क्षणी जीवनामध्ये आठवण काढा, आपण एकमेकांना भेटत राहू आणि ते करत राहू. आणि म्हणून आजचा हा सगळा कार्यक्रम आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो फक्त विचार करण्याचा आहे. स्वतःने स्वतःला बघायचं आहे, मी कुठे आहे, कसा आहे, काय केलं, इथून पुढे काय करणार आहे, असा सगळा हा विचारांचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आपण तशा पद्धतीने इथे बसलो आहोत. आपण एकमेकांशी जास्त बोलत पण नाही आहोत आणि फक्त स्वतःमध्ये मग्न होत आहोत. आणि म्हणून या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. आपल्या सर्वांसोबत पाठशाळा, ताईदादा, पालक सतत आहेत, ही जाणीव मनामध्ये ठेवूया. आणि पाठीवरती हात ठेवणारं पण कोणीतरी आपल्याकडे आहे, आशीर्वाद देणारं पण आहे, ही आठवण पण सतत ठेवूया. आणि या कार्यक्रमाची गांभीर्यता, ही भावपूर्णता मनामध्ये ठेवूया, हे असंच प्रेम ठेवूया आणि जीवनामध्ये पुढे पुढे वाटचाल पण करत राहूया. त्यांनी आम्हाला सुरुवातीला पाठशाळेचं महत्व सांगितलं होतं व आम्हाला सुरुवातीपासून तिथे राहण्यासाठी प्रेरित केलं होतं. आम्हाला आधी वाटलं होतं की आपण कुठेही जातो, कोणी आपलं नसतं, पण त्यांनी एका लहान भावासारखं सांभाळलं मला व माझ्या सर्व मित्रांना पण. त्यांनी सांगितलं की आपण जीवनात कधी ना वेळ वाया नाही घालवली पाहिजे. प्रत्येक क्षणी आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मग त्यांनी मला त्यासाठी मदतही केली. त्यांनी खूप गोष्टी शिकवले व मला खूप प्रसंगी आधार दिला व त्यांनी एका लहान भावासारखं मला ठेवलं, म्हणून त्यांची खूप आठवण आहे. पाठशाळा म्हणजे फक्त ही बिल्डिंग किंवा इथला परिसर येतो नाही, तर पाठशाळा म्हणजे इथले विद्यार्थी, म्हणजे आम्ही सर्व, आपण पालक, पाल्य, इथले ताई दादा किंवा इतर कोणी, हे मी सगळ्यांनी मिळून पाठशाळा उभी केली. पाठशाळा फक्त एक बिल्डिंग वगैरे नाही, तर इथं विचार विनिमय होतो, म्हणजे संवाद कौशल्य, इतर अनेक गुण पाठशाळेकडून भेटतात. अशा तपोवन पद्धती नक्कीच आपल्या संपूर्ण जगभरात झाल्या पाहिजेत, हीच देवाचरणी प्रार्थना करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, इस भौतिकता के दौर में हम जीवन का निर्माण न भूले. पाठशाला में रहते रहते करीब करीब 6 साल पूरे हो चुके थे और मेरे 2 साथी थे जो पहले साल से मेरे साथ 10वीं तक, ये पहली बैच थी जो 5वीं से 10वीं तक का 6 साल का बहुत ही लंबा सफर, जो सफर जीवन के लिए बहुत ही महत्वपूर्ण था, ये रहेगा. इस 6 साल में हमने इतना कुछ पा लिया जो पूरे जीवन भर और शायद अगले कई जन्मों तक हमारे साथ रहेगा. यहाँ आने के बाद यहाँ के साई दादा और अन्ना जी के साथ रहते रहते 6 साल गुजर भी गए, हमने बहुत कुछ पा भी लिया, लेकिन पता नहीं चला कि हमने क्या पाया. और इस समारंभ का विशेष ऐसा है कि हम 2 साल बाहर रहकर समारंभ में आ रहे हैं, तो 2 सालों में अनुभव आ चुका है कि किस प्रकार यहाँ की चीजें बाहर इम्प्लिमेंट होती. सोबतचे जे ताई दादा आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार. बोलायला शब्द नाही आहे. मी रोज जरी इथे नसली तरी आठवड्यातनं 2दा येते. मुलांनी संस्कार निकेतनचा जो विचार आहे, ज्या कल्पना होत्या त्या प्रत्यक्षात आकारात आणण्याचं काम पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी केलं. हे होऊ शकतं का? इतके सहज मुलं मोठे होऊ शकतात का? तर ते जेव्हा समोर बघतो, उतरताना बघतो, त्यावेळेस खूप आनंद होतो आणि खूप भरून पण येतं. सोमनाथ दादांनी आता सांगितलं की काय, तो मुलांनी आधी सांगितलं की आम्हाला पाठशाळेने खूप काही काही दिलं, पाठशाळेला मुलांनी खूप काही काही दिलं. मुलांकडे बघताना सगळे इथे तर ताई दादा नक्कीच खूप साऱ्या गोष्टी शिकले असतील, पण आम्ही जेव्हा थोड्या अंतराने येतो, थोड्या दिवसांनी येतो, तरी मुलांच्या समोर प्रत्येक वेळेस असं वाटतं की ही कमतरता आहे बरं का आपल्यामध्ये. जो आत्मविश्वास, काहीही करायची तयारी, ठरवलं ते करणार. पाठशाळेमध्ये राहणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. तिथलं खाणं, दिवसभराचं शेड्यूल आणि हे सगळं बघताना खरं म्हणजे ते नियोजन सगळं केलेलं आम्ही, आणि ते प्रत्यक्षात जेव्हा उतरताना तेव्हा एक मनामध्ये असं एक कुठेतरी की हे सगळे जेवढ्या गोष्टी ठरवल्या जात आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी मुलं करत आहेत. तर हे बघून आणखीन ताकद, आणखीन विश्वास हा वाढत गेला, वाढतो पण आहे. जीवनामध्ये उतरताना, प्रवेश करताना व्यावहारिक जीवनामध्ये काही क्षमता आत्मसात करणं गरजेचं असतं प्रत्येक माणसाला, विद्यार्थ्यांना. आणि तो काय 8-10 वर्षांचा असतो, ज्याच्यात शिक्षण घेतो, पण ज्याच्यामध्ये काही शक्ती, क्षमता, ज्या प्राणशक्ती म्हणतो, ज्ञानशक्ती म्हणतो,
आणि त्या प्राणशक्ती कमवताना चांगला आहार, चांगला व्यायाम आणि संयमी जीवन ते वाढवलं की ती प्राणशक्ती वाढत असते. ज्ञानशक्ती वाढवताना पण मननशक्ती, चांगलं ऐकणं, चांगलं वाचन करणं, चांगला विचार करणं, बुद्धी स्वतंत्र ठेवणं, विवेक सांभाळणं, तर ह्या सगळ्या गोष्टी वाढवल्या तर ज्ञानशक्ती वाढत असते. त्याला 8-10 वर्ष जे म्हटलं आहे मोठ्या महान पुरुषांनी, तर पाठशाळेमध्ये मुलं ज्यावेळेस एकेका वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अचीव करताना बघितलं की खूप गदगदून येतं. कालच्या अनुभवामध्ये पण जेव्हा मुलांनी सांगितलं, 6 महिन्यात आलेले मुलं इतके भरभरून बोलू शकतात. पहिलंच वर्ष असताना एवढ्या सगळ्या गोष्टी ते आत्मसात करतात. तर ही ह्या वातावरणाची तर वातावरणाचा हा परिणाम आहेच, पण मुलं इतक्या सहजपणे सगळ्या गोष्टी करतात ही फार मोठी गोष्ट आहे. खूप मुक्त वातावरण मिळालं आणि त्या मुक्त वातावरणामध्ये सगळे मुलं घडत गेले. बऱ्यापैकी मुलं काही 5वी पासूनचे असलेले मुलं पण पहिल्यापासून बघतोय, त्यांच्यामधले बदल पण बघतो आहे. इतके छान घडत गेले. बाहेर आता गेल्यानंतर पार्थने जो अनुभव सांगितला की इथे जे शिकलोय त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं, आता तो अनुभव बाहेर येतो आहे आणि म्हणून त्या अनुभवाने पण तो इथे बोलत होता. पाठशाळा सोडून जायची, जसं आता हा शुभेच्छा समारोह आहे, आपण निरोप समारंभ म्हणत नाही आहे आणि म्हणून पाठशाळा सोडून जाणार असं पण नाही म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. पाठशाळा घेऊन जाणार सोबत, कारण पाठशाळा सोडून गेलं की ते आपल्यासोबत पाठशाळा असेल तर पाठशाळेतल्या जेवढ्या सगळ्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत, जेवढ्या सवयी चांगल्या लावलेल्या आहेत त्या आपल्या बरोबर जातील आणि आपल्या सहवासात जे जे येतील त्यांच्यामध्ये त्या सहजच पेरल्या जातील. गोष्टी शिकवल्या की जास्त लक्षात राहतात आणि म्हणून शिकत जाण्यापेक्षा कोणाला तरी ती पास जर केली, शिकवली तर ती आपल्याकडनं कधी सुटणार नाही. आणि म्हणून पाठशाळा आपल्यासोबत आपण जिथे जाऊ तिथे घेऊन जाऊ, पाठशाळा आपण कधी सोडणार नाही, हा विचार मला असं वाटतं प्रत्येकाने डोक्यात घेतला पाहिजे. प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असतील इथल्या सगळ्यांचे. कोणालाही वेगवेगळ्या क्षेत्रात व्यावहारिक दृष्टीने पण काही स्वप्न असतील. कोणाला योगी बनायचं असेल, कोणाला डॉक्टर, कोणाला इंजिनियर, वकील, शिक्षक, बिझनेसमन, काहीही बनलं तरी जेव्हा चांगला इंजिनियर, चांगला डॉक्टर, चांगला वकील, चांगला हा शब्द लागला तर तिथे मनुष्यत्व येतं. इंजिनियर बनणं, चांगला इंजिनियर बनणं, डॉक्टर बनणं, चांगला डॉक्टर बनणं, त्या चांगल्याच्या मागे मनुष्यत्व येतं आणि हे मनुष्यत्व कमवणं खूप अवघड आहे. हे माणूस पण जपणं हे खूप अवघड आहे आणि जे आपल्याला पाठशाळेमध्ये मिळालेलं आहे. पाठशाळा माणूस घडवणारी शाळा, तर हे मनुष्यत्व आपल्यामध्ये कायम राहील. काहीही बनलं तरी ते इकडे तिकडे हलणार नाही. तर अशा पद्धतीने आपण पाठशाळेमधनं ते सोबत घेऊन जाणार आहोत आणि ते जपणार आहोत. अशा पद्धतीने सगळेजण खूप ठरवलेले त्यांचं जे काही गोल आहेत, जे काही ध्येय आहे, इथपर्यंत सगळेजण नक्कीच पोहोचतील आणि आपली पाठशाळा सगळ्यांपर्यंत पोहोचवतील ही खात्री आहे. आणि त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सगळ्यांना खूप मनपूर्वक शुभेच्छा.
मयि सम्भव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आसृजन्तु सिद्धानि निष्क्रीतवसने गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिम् इन्द्रलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां पुष्करिणीं वृष्टिम् सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तामुपावह जातवेदो एतत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणः युक्ता आयुक्ताः अलुक्षा धर्म कामा। जो जीवन है वो समग्रता से देखो, ऐसी बुद्धि बताती है। पाठशाला शुरू होने से लेकर के जो पहली बैच 5वीं से लेकर के यानी द्वितीय से लेकर के ऋतंभरा तक आई, यानी ये पूर्ण 6 साल तक इधर रही, उनके बारे में मेरे मन में और पाठशाला के मन में एक विशेष लगाव है और एक संबंध है, हृदय में भाव भरा है। तो ये सब एक साथ उमड़ रहा है। ये सब होने के बावजूद भी कुछ ऐसे वैयक्तिक शारीरिक लेवल पर हम 1 to 1 मिलना ज़्यादा समय लगेगा, तो वाणी से हम मिलते हैं, भाव व्यक्त करते हैं और एक दूसरे के और नजदीक आ जाते हैं। वाणी से ही हृदय मिल जाता है। तो ये वाणी हमें जहाँ से मिली, तो ऐसी देवी सरस्वती वह शक्ति बनकर के हमारे दिमाग में बैठी है और इसलिए हम बोलते हैं, वैखरी वाणी से बोलते हैं, लेकिन देह बोले भी चुप नहीं बैठती, वो भी कुछ ना कुछ उसका प्रभाव देती है। उसके साथ साथ अंदर जो होता है, अंदर जो विरह या तो वियोग भर आता है, वो वाणी से व्यक्त नहीं होता और वाणी उधर रुक जाती है। फिर और जब विचार करते हैं, सोचते हैं और आत्मनिरीक्षण करते, अपने खुद के अंदर ही झांकते हैं, तो हर एक के अंदर बसा हुआ तेज चैतन्य या तो जो भी शक्ति हमारे अंदर रह रही है वह एक है और उसमें कोई अलगाव नहीं है। ये बातें हमारे भौतिक मन बुद्धि को आधार देती है। इधर जब हम रहे, हमारे बच्चों ने कहा, जो भी भावना व्यक्त की, ताई दादा ने कहा
और अपनी भावनाएं व्यक्त की। इधर जो भी वृक्ष वेली है, लता है, अलग अलग प्राणी भी है, वे प्राणियों से, वृक्षों से, इस हरियाली से, हर एक मिट्टी से, मिट्टी के कण से हमारा लगाव जुड़ गया है। जब हम पाठशाला में पैर रखते हैं तो हमें एक अलग ऐसी सुगंध आने लगती है, और वो सुगंध, वो भाव भरी है, हमारे हृदय को भी खोल देती है। ऐसी ये सुगंध हमारे मन में, हमारे दिमाग में, हमारे हृदय में संजो कर हम अभी जाने वाले हैं। तो ये एक दुख है कि जा रहे हैं, लेकिन एक आनंद इस बात का भी है कि अभी आप बड़े बन गए हैं। ये पृथ्वी, ये दुनिया बहुत बड़ी है। केवल पाठशाला के लिए बांध कर रखना ये संकुचित बात होगी। जैसा कोई पंछी, उसको पंख आ जाते हैं तो उनके माता पिता वो ऐसा नहीं सोचते कि इसको पंख आने तक अभी इधर था, उस नेवले में था, लेकिन वो पंख आने पर वो छोड़ देते हैं, अभी उड़ो। कभी कभी गिरना भी हो सकता है, लेकिन गिरना, उठना, फिर कभी गिर सकते तो फिर उठना, ये जो संघर्ष इधर भी हम झेलते हैं और दुनिया में भी संघर्ष है। इस बात को ध्यान में रखते हुए हमारे और ताकत बढ़ाने के लिए और हमारी शारीरिक ऊर्जा, मानसिक ऊर्जा, बौद्धिक ऊर्जा, आत्मिक ऊर्जा को और उसको क्षेत्र देने के लिए ये पृथ्वी भी हमारी है, और हमें जो अंदर्शित ताकत है, पाठशाला की जो ताकत मिली हुई है, उसको और बढ़ाए और उसको विकसित करें। और ये जो भौतिक इमारतें हैं उसको हम हमारे मन में केवल चित्र रूप में रखते हैं, लेकिन भाव रूप में जब पाठशाला को हम अपने मन में, हृदय में और बुद्धि में रखते हैं तो हमारे लिए पूरी पृथ्वी ही पाठशाला है। और ऐसी एक पाठशाला छोड़कर दूसरी पाठशाला में आप जा रहे हैं, इसका आनंद भी है, क्योंकि आकाश आपका है। लेकिन जो भी मन मानता नहीं, या तो ऐसा दिल छोड़ता नहीं कि हम विलग हो रहे हैं, या तो वियोग हो रहा है, तो कुछ ना कुछ ऐसा दर्द या तो कुछ शोक मन में आ जाता है। उसको शोक नहीं बोल सकते, क्योंकि हमारे मन में उनके प्रति एक आत्मीय भाव है, और आत्मीय भाव होने के कारण अंदर जो दुख होता है उसको दुख या तो शोक नहीं बोल सकते, लेकिन एक अलग सी गदगद होती है जो बता नहीं सकते क्या होती है। लेकिन घर जाकर, जो भी समाज में जाकर, पूरी दुनिया में जाकर क्या करेंगे, तो हमारे ऋषियों ने मार्गदर्शन किया कि प्रामाणिकता छोड़ना नहीं, सत्यम वद, धर्मंचर, अपने कर्तव्य कर्म को, जो भी योग्य कर्तव्य कर्म है उसको छोड़ना नहीं। कितनी भी भावना अड़ी आ जाए, भावना को भी संभाल के रखना अपने दिल में, लेकिन
श्री राम से हम सीखे कि कर्तव्य के बारे में कभी न्यूनता नहीं होने देना, या तो उसके कार्य में दक्ष रहना, अपने कर्तव्य कर्म में, उसको ही हम धर्म बोल सकते हैं। कभी खुद का अभ्यास छोड़ना नहीं, स्वाध्यायान्मा प्रमदः। हम अलग अलग विषयों का अभ्यास करते हैं, बिल्कुल करें, उसमें प्रावीण्य कमाए, लेकिन अपने खुद का अध्ययन कभी छोड़े नहीं, स्वाध्यायान्मा प्रमदः, वो छोड़ना नहीं। जो प्रामाणिकता है उसमें कभी प्रमाद मत करना, कभी कर्तव्य कर्म में प्रमाद मत करना। जो कुशलता हमारे जीवन में लानी चाहिए उसमें भी कभी प्रमाद मत करना, और वही कौशल्य हमारे जीवन को आगे की ओर ले जाएगा, विकास की ओर ले जाएगा। वही हम भगवान के चरणों में रख सकते हैं, हमारी कुशलता। भौतिक जो भी बातें हैं, हमारा घर दार या तो ऐश्वर्य, वो भी अच्छी तरह से कमाना, उसमें भी कभी प्रमाद मत करना। और जो भी बातें हमें अच्छी लगती है, संस्कार युक्त लगती है, औरों को बताने के लिए कभी प्रमाद मत करना। स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम। माता पिताओं का ख्याल करना। माता ये हमारे लिए बहुत ही नजदीकी है, पहली गुरु है, पहली शिक्षक है, और वो मरते दम तक अपना ख्याल करती है। माता पिताओं से ज्यादा हित सोचने वाला इस दुनिया में कोई भी नहीं, ये बात हमेशा याद रखना। जो हमारे मार्गदर्शक है, आचार्य है, गुरु समान है, उनको भी याद रखना। जो भी अतिथि हमारे संपर्क में आते हैं, कभी अचानक आते हैं, तिथि बिना आते हैं और हमारे जीवन को एक अच्छा मोड़ दे देते हैं, उनके उपकार को भी कभी भूलना नहीं। अगर इधर पढ़ते हुए कभी कभार हमारे से गलती हो गई हो तो उससे यहाँ ही रखना, और जो अच्छी बातें हैं उसको ही लेकर जा। जो हमारा अच्छा चरित्र है उसको लेकर जाना। जो गलतियां हमारे से हुई, हम भी आदमी है, मनुष्य है, गलतियां हो सकती है, और उसको छोड़कर इधर रखना और अच्छी अच्छी बातें लेकर जाना। श्रद्धा से काम करना, विश्वास कभी तोड़ना नहीं। पहले आत्मश्रद्धा रखना, खुद पर विश्वास रखना, मैं कर सकता हूं, मैं बन सकता हूं। और जो हमारे दिमाग में और दिल में नहीं आता है उसको मत करो। अश्रद्धया अदेयम। जो भी देने की बातें, हमें जो मिला है वो हमेशा देने की सोचना, केवल सोचना ही नहीं, उसको देते जाना। हमें भौतिक चीजें मिलती है, हमें और बहुत भौतिक चीजों से भी ज्यादा मिलता है। हमें विचार मिले, प्रेम मिला, आदर मिला, सम्मान मिला, ये भी देते जाना। जितना दोगे उतना वो वापस मिलता है। वापस मिलने की अपेक्षा मत करना, ये देने की वृत्ति हमेशा बनाए रखना। विवेक से देना, जो भी देना है विवेक पूर्ण देना है। संविदा देयम। अगर व्यवहार में
कार्य करते हुए, कर्तव्य करते हुए अगर कुछ तकलीफ हो गई, शंका आ गई, या तो कुछ मन आशंकित हो गया कि ये करूं या न करूं, उस समय जो भी हमारे बुजुर्ग है, या तो शिक्षक है, या तो जो भी हमारे आदर्श है, उनके पास आना, इंदास आना, उनको पूछना, उन्होंने जैसा व्यवहार किया वैसा व्यवहार करना, और वो कौन से ऐसे लोग हैं जिनके पास हम जा सकते हैं। तो ऋषि बोलते हैं कि जो अपने कर्तव्य कर्म में अपनी ही प्रेरणा से लगे हुए हैं, जो अच्छे कर्मों में, सत्कार्यों में लगे हुए हैं, अपने जीवन को बहाए हुए हैं, उन्होंने अपने जीवन को ढाल दिया है ऐसे कार्य में, ऐसे लोगों के पास जाना, उनके पास जाकर योग्य मार्गदर्शन आपको मिलेगा। ये खातिर हमारे ऋषियों को है, उनके पास जाना। जो भी बोलने में अच्छी अच्छी बातें करेंगे, लेकिन आपके हित की अगर नहीं होगी तो उसको मत सुनना। कदाचित जो हितकारी बातें कड़वी भी लगे तो भी उसको स्वीकार करना, क्योंकि ऐसे जो लोग होते स्वयं प्रेरणा से कर्तव्य कर्म करते हैं, वो कभी कभी कड़वा भी बोल देंगे, कभी आंसू भी बहाएंगे, कभी हमें चुभेगा, ये कितना कठोर है, कैसे बोल रहा है, लेकिन वही हमारे लिए हितकारी है, उसको स्वीकारना। जो अपने कार्य में दक्ष है, वो जैसा व्यवहार करते हैं वैसा व्यवहार करना, जो कार्य करते हैं उसी भावना से कार्य करना। और यही हमारे ऋषि या तो पूर्वज बोलते हैं, यही आदेश है, यही उपदेश है, यही वेदों का कहना है, यही उपनिषदों का कहना है, यही अनुशासन है, यही उपासना करने योग्य है। और इसकी उपासना हमारे जीवन में हमेशा होनी चाहिए। जिधर भी हम जाएंगे, जिस क्षेत्र में जाएंगे, उसमें दिल लगाकर काम करना। छोटा भी काम हो, झाड़ू लगाने का भी काम हो, या तो कोई राजा भी बन जाए तो भी वह क्यों ना हो, हर एक जब कोई भी कार्य करेंगे तो उस समय जिन्होंने दिया, हमारा जीवन बनाया, उनकी याद करना। इससे विनयशीलता बनी रहेगी, हमारा सम्मान बना रहेगा, हमारा कर्तृत्व बना रहेगा, हमारी समझ बनी रहेगी, हमारे भाव बने रहेंगे। ये पूरे जीवन भर और जन्म जन्मांतर के लिए काम आने वाली बातें। पूजनीय दादाजी को याद किए बिना मैं नहीं रह सकता। पूजनीय दादाजी कहते हैं कि ये स्वर्णाक्षरों में ये जो अभी जो बताइए मेरा नहीं, ये ऋषियों का है, लेकिन वो स्वर्णाक्षरों में उसको मढ़ाकर रख देना चाहिए। और केवल मढ़ाकर नहीं रखना, हमारे जीवन में उसको उतारना, हर रोज वो सामने रखना। ऐसी ये बातें आपने जिस दिल से इस पाठशाला में जो भी साल बिताए, दिन बिताए, वो बहुत ही सुवर्ण जैसे, सोने जैसे एक एक पल आपने उपयोग में लाया। हमारा जीवन भी आपके कारण उन्नत होते जा रहा है। ये भी हमारे लिए हम एक अभिमान की बात समझते हैं कि इतने कम सालों में, इतने कम दिनों में इतना उठा पाना इतनी आसान बात नहीं होती। और इसको उठाकर आपने जो प्रगल्भता दिखाई है,
वो बहुत ही बड़ी है। आपकी भाव, आपकी कृति, आपके विचार, ये हमेशा उसको धार देना। ये धार जिधर मिलेगी उधर जाएंगे तो और हमारा जीवन उन्नत होता जाएगा। हम उस शक्ति के पास, चैतन्य शक्ति के पास जाते जाएंगे। यह ऋषियों का उपदेश है। मेरी इतनी ताकत नहीं, क्षमता नहीं कि आपको उपदेश दे, लेकिन ये ऋषियों का उपदेश है। हम फॉलो करेंगे और हमारे जीवन में उसको ढालेंगे और अब इधर से विदाई लेंगे। आज लेंगे हम विदाई, वियोग है हृदयी, वियोग है हृदयी, सभी का प्रेम रहे सब पर, सभी का प्रेम रहे सब पर। अंत करने प्यार समाकर, अंत करने प्यार समाकर, प्रेम मेल हमारा हृदय जोड़कर, मेल हमारा हृदय जोड़कर, संस्कृति के ही दिव्य राह पर, संस्कृति के ही दिव्य राह पर, निष्ठा हो दृढ़तर, निष्ठा हो दृढ़तर, सभी का प्रेम रहे सब पर, सभी का प्रेम रहे सब पर। भाग्य हमारा मिला जन्म नर, भाग्य हमारा मिला जन्म नर, अमूल्यता में यह ग्रेस, अमूल्यता में यह ग्रेस, पहचानेंगे हम सब मिलकर, पहचानेंगे हम सब मिलकर, निष्ठा हो दृढ़तर, निष्ठा हो दृढ़तर, सभी का प्रेम रहे सब पर, सभी का प्रेम रहे सब पर। याद प्रभु की नित्य निरंतर, याद प्रभु की नित्य निरंतर, भले कार्य व्यस्तता में अंतर, भले कार्य व्यस्तता में अंतर, आए मंगलमयता अंदर, आए मंगलमयता अंदर, निष्ठा हो दृढ़तर, निष्ठा हो दृढ़तर, सभी का प्रेम रहे सब पर, सभी का प्रेम रहे सब पर। बिछड़ेंगे हम देह से अगर, बिछड़ेंगे हम देह से अगर, प्रेम भाव से एक हम सफल, प्रेम भाव से एक हम सफल, प्रभु कार्यास्तव जीवन देकर, प्रभु का
सभी का प्रेम रहे सब पर, सभी का प्रेम रहे सब पर। आज लेंगे हम विदाई, वियोग है हृदयी, सभी का प्रेम रहे सब पर, सभी का प्रेम रहे सब पर, सभी